तरुण शिक्षकाचा 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगाचा पायी प्रवास। खांडबारा शिरपूर तालुक्यातील जुना भामपूर येथील 28 वर्षीय गोविंद ईश्वर राजपूत या तरुण कला आणि नृत्य शिक्षकाचे इच्छाशक्तीच्या जोरावर एक धाडसी संकल्प केलाय, तो म्हणजे 12 ज्योतिर्लिंगासह 4 धाम यात्रा पायी पूर्ण करण्याचा। खिशात फारसे पैसे नसतानाही गोविंदने 16 महिन्यात 14,045 किलोमीटरचे अंतर कापण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। गोविंद एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असून त्यांच्या या संकल्पाला त्यांच्या कुटुंबासह विशेषतः आईवडील आणि तो काम करत असलेल्या शिक्षण संस्थेने पूर्ण पाठिंबा दिलाय। संस्थेने त्याला प्रवासासाठी रजा देखील मंजूर केली आहे। या प्रवासात गोविंद एकटाच असून ऊन वारा पाऊस अशा वातावरणातील बदलांची पर्वा न करता तो दिवसभर पायी प्रवास करतो। वाटेतील हॉटेल्स किंवा सज्जनांनी दिलेले अन्न खाऊन त्याचा प्रवास सुरू आहे। रात्रीचा मुक्काम तो गावातील मंदिरात किंवा पेट्रोल पंपावर करतो। गोविंद अविवाहित असून हा प्रवास पूर्ण झाल्यावर तो पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार आहे। सध्या त्याच्या प्रवासाला 68 दिवस उलटले असून त्याने 2370 किलोमीटरचे अंतर कापले आहे। या दरम्यान त्याने सोमेश्वर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर या 5 ज्योतिर्लिंगाचे आणि द्वारका धामाचे दर्शन घेतले आहे। यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलाय। अजून त्याला 7 ज्योतिर्लिंग आणि 3 धाम पूर्ण करायचे आहेत। आपल्या गावाजवळून जात असताना गोविंदचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले आणि मिरवणूक काढली, तसेच जागोजागी सत्कार करून त्याचे मनोबल वाढवले जात आहे। शिरपूर नगरीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभागाचे धारकरी बंधू, नगरसेवक हेमंत भाऊ पाटील, आबा चौधरी आणि शिरपूर फर्स्टचे कार्यकर्ते यांनी गोविंदचे जोरदार स्वागत केले। या तरुण शिक्षकाने आपल्या व्यक्तिगत इच्छेसाठी केलेला हा संकल्प आणि त्यासाठी घेतलेले कष्ट हे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहेत। काल मी जालो तुम्हाला गावात तर शिरपूर तालुक्यामध्ये 3 दिवस घेतली। मी 6वा ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर नाकडे लागे झाले तर गणेश भाऊ त्या मला रस्ता मध्ये भेटला झाडा कडना जोडे। गणेश भाऊ त्या म्हणे आपल्या श्री स्वामी समर्थ बिर्याणी शाखा नंबर 3 ना आज ओपनिंग पण आहे, तर तुम्ही सांगू मा तर तुम्ही या बुवा। तर आज गणेश भाऊ त्यांनी दुकानला पण भेट दिली आणि कांदेच्या काँकेसनी तर एकदा गणेश भाऊ त्यांनी दुकानला पण भेट द्या आणि माझ्या बघतात गणेश भाऊच्या तर आपला हिंदू धर्मासाठी नाही तर कोणासाठी आपण त्याला म्हणजे ज्या धर्माला कार्य करतात आपण ते गणकाच वरतीला जाणार तर आपला हिंदू भाऊ तर त्याचे पण वरतीला जाणं आपलंच काम आहे। तर तुम्ही खांदेच्या आणि गणेश भाऊ दुकानावर नक्की भेट द्या। महादेव।